भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं शरद पवार 1.5-2 वर्षांपूर्वी म्हणाले होते। त्यानंतर पवारांनी राजीनामा दिला। शरद पवार आता भाकरी फिरवणार आणि सगळी सूत्र अजितदादांकडे देणार असे अंदाज प्रत्येकाने बांधले होते, पण शरद पवारांनी दादांनाच फिरवलं। आता पुन्हा एकदा पवारांनी भाकरी फिरवण्याची भाषा केली आहे आणि लोकांनी आता कोणाचा नंबर लागणार याचे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे। तर झाले असं की बारामती विधानसभेत प्रचार करत असताना सुप्यातल्या आपल्या भाषणामध्ये पवारांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले। भाषणात बोलताना पवार म्हणाले की 1967 पासून 25 ते 30 वर्ष तुम्ही मला निवडून दिल्यानंतर मी काम केलं, त्यानंतर अजितदादांना संधी दिली, त्यांनीही 30 वर्षांपर्यंत एक हाती कारभार केला। आता नेतृत्व बदलाची वेळ आली असून पुढच्या 30 वर्षांचं नियोजन करावं लागणार आहे। त्यानंतर पवार असंही म्हणाले की मी लोकसभा लढवणार नाहीच, पण राज्यसभेला सुद्धा 1.5 वर्षांची मुदत राहिलेली आहे, त्यानंतर राज्यसभेवर जायचं की नाही हा विचारही करावा लागणार आहे। अर्थात शरद पवारांनी स्पष्टपणे निवृत्तीची घोषणा केली नसली तरी कुठेतरी थांबलं पाहिजे या अजित पवारांच्या सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेचीच भाषा त्यांनी बोलल्याचं दिसतंय। राज्यसभेवर पुन्हा जायचं की नाही असं म्हणत असताना पवारांनी आता संसदीय राजकारणातनं निवृत्तीचे संकेत तर दिलेच आहेत, सोबतच आपल्या पश्चात पुढच्या 30 वर्षांचं राजकारण कसं असेल हेही सांगून टाकले। अर्थात या व्हिडिओतनं शरद पवारांनी निवृत्तीची तयारी कशी केली आहे, तिकीट वाटप ते पक्षाचं भवितव्य यांची सांगड कशी घातलीये आणि पवारांनी पुढच्या 30 वर्षांचं नियोजन कसं आखलंय हे आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। पवारांची आखणी आपल्याला 3 पातळ्यांवर पाहता येते। पहिली पवारांनी आखणी केली आहे ती पक्षाच्या भवितव्याबाबत, दुसरी आखणी केलेली दिसतीये ती घरातल्या भवितव्याबाबत आणि तिसरी आखणी केली आहे ती पवारांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत। हे करत असताना शरद पवार वेगवेगळ्या पातळीवर फिल्डिंग लावताना दिसतात। यातली पहिली फिल्डिंग पवारांनी लावली आहे ती जागा वाटपात। अजित पवारांच्या बंडखोरीचा शरद पवारांना बसलेला सगळ्यात मोठा फटका होता तो म्हणजे पवारांनी 2004 नंतर तितक्या सक्रियपणे दुसरी फळी तयार करण्याची घालवलेली संधी। राज्याच्या राजकारणात 99 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा अगदीच नौखे असणारे नेते पवारांनी मंत्रिमंडळात मोठ्या हुद्द्यावर नेऊन ठेवले, जसं की जयंत पाटील, त्यांना पवारांनी थेट अर्थमंत्री केलं। आर आबांना ग्रामविकास मंत्री केलं। अजित पवारांच्या समकालीन असणारे हे नेते पवारांनी घडवले आणि तरुण नेत्यांची एक मोटच बांधली। शरद पवारांसोबत असणारे पाचपुते, भुजबळ, मोहिते पाटील हे तुलनेत ज्येष्ठ होते। अशा वेळी या नेत्यांच्या खालोखाल दुसरी टीम तयार करण्याचं काम पवारांनी केलं होतं। पण 2004 नंतरच्या सत्तेत शरद पवार केंद्रीय राजकारणात गुंतले। त्याचा फटका म्हणजे जे नेते स्वतःची स्पेस शोधून वरती आले तेच नेते नव्या फळीत तयार झाले। त्यातही अनेक नेत्यांवर थेट अजित पवारांचा प्रभाव हा दिसायला लागला। पण 2014 नंतर मात्र अजित पवारांच्या धरसोडीचं, सत्तेत जाण्याचं राजकारण पाहून शरद पवारांनी 2019 साली स्वतःचे असे काही निवडक तरुण चेहरे पुढे आणायला सुरुवात केली। घरातल्या किती व्यक्तींनी निवडणुकीला उभं राहायचं असा प्रश्न करणाऱ्या पवारांनी अजित पवारांना भविष्यात बॅलन्स करावं लागेल हे हेरूनच रोहित पवारांना कर्जत जामखेडमधनं उभं केलं। महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर शरद पवार 99 ची समीकरणं रिपीट करताना दिसतील। यंदाच्या तिकीट वाटपात पाहायचं तर पवारांनी युगेंद्र पवार, अमित भांगरे, रोहित पाटील, मेहबूब शेख, रविकांत बोपचे अशा तरुणांना संधी दिली आहे। यातल्या तरुण आमदारांना शरद पवार सत्ता आली तर थेट मंत्रिपदापर्यंत घेऊन जातील। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 99 साली जी स्ट्रॅटेजी त्यांनी केली तीच रिपीट करणं। मंत्रिपदामुळे नेतृत्व वाढतं आणि ते थांबवणं अशक्य ठरतं हे सोपं राजकारण पवारांना ठाऊक आहे। वयाच्या 40च्या आत मिळालेल्या मुख्यमंत्री पदामुळेच शरद पवार पुढच्या 50 पेक्षा अधिक वर्षांच्या राजकारणात टिकाव धरून शकले। अर्थात ही समीकरणं हेरूनच सत्ता येता शरद पवार या तरुणांना थेट मंत्रिपदावर बसू शकतात। पवारांच्या समोरचा खरा सामना आहे तो राष्ट्रवादीच्या भवितव्याचा। आजही पवारांनंतर दादाच आहेत या समीकरणातनं अनेक जण दादांसोबत जाताना दिसतात, पण अजित पवारांसोबत असणारे नेते सुद्धा ज्येष्ठच आहेत। मुश्रीफ असू देत, भुजबळ किंवा रामराजे किंवा वळसे पाटील हे नेते पुढच्या 5 वर्षांनंतर शारीरिक पातळीवर शरद पवारांच्या वयाचे असू शकतात। अशा वेळी अजितदादांनी या सेनापतींना घेऊन मैदान मारलं तरी शरद पवार त्यांच्या विरोधात भविष्याची आखणी तयार करताना दिसतात। आपल्या पक्षाचं पुढच्या 30 वर्षांचं भविष्य हे सिक्युअर करण्यासाठी पवारांची पहिली खेळी म्हणजे नव्या दमाच्या ऐन तिशीतल्या शिलेदारांना आताच्या विधानसभा निवडणुकीत उतरवणं। 90च्या काळात पवारांनी अजितदादा, आर पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना पुढे आणलं
आता सुद्धा पवारांनी सांगलीतल्या तासगावात रोहित पाटील, बारामतीत युगेंद्र पवार, नगरमधल्या अकोलेमध्ये अमित भांगरे, बीडमध्ये आष्टीतनं मेहबूब शेख, शिरोरातनं रविकांत बोपचे अशा तरुणांना संधी दिली आहे. त्यांना निवडून आणून बळ देण्याचं काम शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहेत. या सेनापतीच्या माध्यमातून शरद पवार आपला पक्ष राज्यभरात आगामी 30 वर्षांपर्यंत कसा मजबूत राहील याचा विचार करताना दिसतात. पवारांना पुढच्या 25 ते 30 वर्षांची फिल्डिंग लावायची असल्यानेच तुल्यबळ नसून सुद्धा मराठवाडा मुस्लिम गडित लावून शरद पवार मेहबूब शेख यांना संधी देऊन त्यांचं महत्व अधोरेखित करताना दिसतात. पवारांनी लावलेली दुसरी फिल्डिंग दिसतीये ती राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची. पुन्हा एकदा आपल्याला तोच मुद्दा सांगता येतो जो राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आपापसात विचारत असतात. पवार साहेब आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण पवार साहेब कधीतरी थकतील, त्यानंतर दादांशिवाय आहे तरी कोण? पवारांनी मात्र याचा तिढा सोडवलेला दिसतो. सध्याच्या तिकीट वाटपात शरद पवारांनी जयंत पाटलांना बरीच स्पेस दिल्याचं दिसतं. तिकीट वाटपावर ज्याचा कंट्रोल असतो तो उद्या बहुमत सिद्ध करण्यापासून पक्षाच्या नेता निवडीपर्यंत कंट्रोल राहतो. जयंत पाटील आणि रोहित पवार हा सुप्त संघर्ष वारंवार दिसला असला तरी शरद पवार कुठेतरी जयंत पाटलांच्या माध्यमातूनच सध्याची समीकरणं बसवताना दिसतात. त्याचं पहिलं कारण आपण तिकीट वाटपात आणि उमेदवार निवडीमध्ये जयंत पाटलांचा असलेला प्रभाव हे जाणून घेतलंच. याशिवाय ज्या पद्धतीने जयंत पाटलांचं कौतुक हे शरद पवार करायला लागलेत ते सुद्धा महत्वाचं ठरतं. महाराष्ट्राची राजकीय लाईन यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार अशी घेतली जाते. पक्ष वेगळे असले तरी काँग्रेसी राजकारणाची, सुप्रीम मराठा लीडर असण्याची ही लाईन शरद पवार जयंत पाटलांच्या मागे जोडताना दिसतात. त्यामुळेच इस्लामपूरच्या भाषणात शरद पवारांनी वसंतदादा आणि राजाराम बापूंचा संदर्भ देत जयंत पाटलांच्या नेतृत्वाबाबत वक्तव्य केलं होतं. अर्थात जयंत पाटील हे शरद पवारांना सोयीचे वाटण्याचे महत्वाचं कारण वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळेंचं सेफ होणं. सुप्रिया सुळे या राष्ट्रीय राजकारणात आणि अजित पवार राज्याच्या राजकारणात अशी एक अलिखित वाटणी पवारांनी केली होती. पण सध्या शरद पवारांना राज्याच्या राजकारणाची आखणी पुन्हा करण्याची वेळ आली आहे आणि मग अशा वेळी शरद पवार सुप्रिया सुळेंसोबत किमान अंडरस्टँडिंग ठेवून काम करणारं नेतृत्व हेरण्याच्या तयारीला लागले होते असं दिसतं. जयंत पाटलांच्या निमित्ताने शरद पवार हे सुप्रिया सुळे राष्ट्राच्या राजकारणात आणि जयंत पाटील राज्याच्या राजकारणात अशी बैठक ठेवून जयंत पाटलांवर कंट्रोल म्हणून रोहित पवारांना पुढच्या पिढीतून समोर आणतायत असं दिसून येतं. शरद पवारांनी पुढच्या 25 ते 30 वर्षांसाठी लावलेली तिसरी फिल्डिंग म्हणजे घरातला सत्ता संघर्ष. बाहेरच्या राजकारणात शरद पवार नेहमीच अभेद्य राहिले. पराभव पचवून पवारांनी पुन्हा आखणी केली, पण कौटुंबिक संघर्षात पवारांचा पराभव झाला असं म्हणावं लागतं. पक्ष आणि चिन्ह नवीन घेऊन सध्या शरद पवार लढतायत. अशा वेळी घरच्या पातळीवर सुद्धा पवार पुढच्या 30 वर्षांची आखणी करतायत असं म्हणता येतं. एकीकडे रोहित पवार हे पवार घराण्यातनं समोर आले होते. मागच्या 5 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. अशा वेळी पवारांनी अजून एका नातवाला समोर आणत घरातच सत्ता संघर्ष आणि सत्ता संतुलन ठेवण्याचा पुढचा अंक लिहिलाय असं दिसतं. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित आणि युगेंद्र पवार हा संघर्ष सुद्धा भविष्यासाठी आखला जाऊ शकतो. पण तुर्तास तरी पुढच्या 15 ते 20 वर्षांची आखणी करताना शरद पवारांनी टिकेल तो जिंकेल हे धोरण अंमलात आणलंय असं दिसतं. अर्थात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंचं राजकारण ज्येष्ठत्वाच्या निकषात बसू लागेल तेव्हा तुम्ही कधी थांबणार आहात की नाही हे विचारण्यासाठी रोहित पवार आणि युगेंद्र पवार या घरातल्याच व्यक्तींची निवड पवारांनी केली आहे असं आपल्याला आता तरी म्हणता येतं. आता हे करून शरद पवार कोणती भाकरी फिरवतायत किंवा इथं एका दिवसात पक्ष फुटत असताना शरद पवार कशाच्या भरवशावर 25 ते 30 वर्षांची आखणी करतील असं विचारलं जाऊ शकतं. आणि अशा वेळी फक्त एकच कारण दिसतं ते म्हणजे शरद पवार विरुद्ध अजित पवार या संघर्षात उद्या अजित पवारच असणार आहेत हे निर्माण होणारं नरेटिव्ह. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान शरद पवारांनी भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये मर्ज होऊ शकते असं विधान केलं होतं. पण 10 पैकी 8 जागा जिंकल्यानंतर पक्ष टिकू शकतो, चालू शकतो याची जाणीव पवारांना झाल्याचं दिसतं. तसं नसेल तर 85च्या निवडणुकीनंतर ज्याप्रमाणे पुन्हा काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय पवारांनी घेतला होता तसाच निर्णय ते आताही घेऊ शकले असते. मूळ मुद्दा हाच आहे की पवारांना काहीही करून पक्षाला भवितव्य हे नरेटिव्ह सेट करायचंय आणि याच नरेटिव्ह मधनं पवारांनी पुढची 30 वर्ष युगेंद्रची असं म्हणत त्यांना आता सत्ता द्या, उद्या त्यांनाही कोणीतरी कधी थांबणार हे विचारणारा येईल याची जुळणी कायम ठेवलीये असं म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं?
शरद पवारांच्या आजच्या निवृत्तीच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.